नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिसभाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे यांच्यातर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ. मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांची माहिती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिसभाई नायकवडी यांचा वाढदिवसानिमित्त सर्व पक्षातील मान्यवर, सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, RPI युवा नेते श्वेतपद्म भैया कांबळे, किरण बंडगर, तालुका अध्यक्ष तानाजी दळवी, नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी, बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक, टाकळीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर, टाकळीचे पोलीस पाटील संजय माने, लखन सर्वदे, सतीश नाईक यांच्यासह विविध सामाजिक संघटना, पक्षांचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिसभाई नायकवडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी केली. आज अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. मिरज विधानसभा क्षेत्रातील तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात व त्याचा लाभ मिळावा यासाठी याचा उपयोग होणार आहे. मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकाच्या घरी वाहन जाऊन नोंदणी करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिसभाई नायकवडी यांनी महादेव दबडे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मिरज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं नामदार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे नेते मान्य इंद्रिसभाई नायकवडी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मिरज मतदारसंघामध्ये शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोचाव्यात, तळागाळापर्यंत शासनाची योजना पोचाव्यात ह्या उद्देशानं आम्ही सर्व योजना एकत्रित संकलन करून त्या योजना प्रत्येक गावागावात, मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावात आम्ही या योजना घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत, सोसायटी या ठिकाणी हे स्टॉल लावणार आहे आम्ही. आणि ह्या संदर्भात आमची जी टीम आहे ही टीम प्रत्येक गावात मोफत, कोणाचा 1 रुपया न घेता प्रत्येकांना मोफत याचा लाभ देणार आहे आम्ही. आणि शासनाची योजना सर्व आम्ही मोफत फॉर्म भरून देऊन या त्यांना लाभ मिळवून देऊपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहे. अशा पद्धतीने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आम्ही मिरज तालुक्यात राबवला आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आदरणीय महादेवदादा दबडे व त्यांचे सर्व सहकारी, आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी ठरवलेलं आहे की शासनानं फार मोठ्या आणि क्रांतिकारी अशा योजना या बजेटमध्ये अर्थसंकल्पात माननीय नामदार अजितदादा पवार यांनी जाहीर केलेले आहेत. त्या योजनांचा प्रत्येक तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचावी आणि त्याला त्याचा लाभ मिळावा या प्रामाणिक हेतून आणि उद्देशाने आज या ठिकाणी महादेवदादा दबडे यांनी हे योजना सुरू केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामीण भागात, प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक मतदारापर्यंत नव्हे तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचून त्याची पूर्तता करून घेऊन त्याला, जेणेकरून या योजनेचा लाभ ज्याला ज्याला मिळणं आवश्यक आहे त्यांना पोचवायचं काम हे फार मोठ्या जलद गतीनं आणि फार मोठ्या व्यापक स्वरूपात ही योजना राबवण्याचं काम आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे. फार मोठी टीम, फार मोठा नेटवर्क आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ग्रामीण भागातला आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत सहजपणानं पोचू आणि सर्वांना याचा लाभ मिळवून देण्याचं काम. खऱ्या अर्थानं योजना जाहीर होतात पण त्याचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते लाभार्थ्याला त्याची पूर्तता करण्याचं मदत केली पाहिजे, ही आज खरी गरज आहे. आणि ती ओळखून महादेवदादांनी ह्या जो काही उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणानं त्यांच्यावर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पण अभिनंदन करतो. आणि लवकरात लवकर 100% लाभार्थ्यांना याचा लाभ व्हावा या योजनांचा, यासाठी म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न आणि करत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा.